एक बंजारा आणि त्याची पत्नी कमावण्यासाठी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होते. जेव्हा ते दुसऱ्या राज्यात सीमेवर पोचले तेव्हा त्यांना रस्त्यात काही डाकू भेटले आणि त्या डाकूने त्या बंजाराजवळ आणि त्याच्या पत्नीजवळ जे काही होते ते सर्व लुटून घेतले. यानंतर डाकूचा गिरोह तिथून निघून गेला. पण बंजारा आणि त्याची पत्नी लुटल्यानंतर चिंतेत पडले आणि पुढे काय करायचे याचा विचार करू लागले. एका अनोळखी शहरात दोघांची अवस्था खूपच वाईट झाली, कारण अनोळखी शहरात पैसा हाच सर्व काही असतो. बंजारा आपल्या पत्नीला घेऊन त्या अनोळखी शहराकडे जात लागला. त्याला सतत ही चिंता सतावत होती की आता मी व्यापार कसा करू. तो याच्या विचारात चालत असताना त्याला शहराबाहेर एक साधूची कुटी दिसली. जो कुटीपाशी पोचला तेव्हा त्याला तिथे एक साधू दिसला, जो आपल्या शिष्यांना प्रवचन देत होता. साधूला पाहून बंजारा विचार करू लागला की काही नाही, साधू आपली समस्या सांगावी, कदाचित तो काही उपाय सांगेल. असा विचार करून तो साधू महाराजाकडे गेला आणि खूप नम्रपणे त्यांनी आपली समस्या सांगितली. तो म्हणाला, महाराज, डाकूंनी आमचे सर्व काही लुटून घेतले आहे. आता व्यापार करण्यासाठी आमच्याकडे काहीच उरले नाही. जर आपण काही मदत केली तर माझे जीवन वाचेल. साधूंनी बंजाऱ्याची गोष्ट ऐकली आणि त्यांना त्याजवळ दया आली. त्यांनी आपल्या ओळखीच्या एका सेठबद्दल सांगितले आणि त्याच्याकडे पाठवले. बंजारा आपल्या पत्नीला घेऊन त्या सेठकडे गेला. सेठसमोर हात जोडून तो म्हणाला, सेठजी, मला काही पैशाची गरज आहे. माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नाही, फक्त माझी पत्नी आहे. आपण माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे द्या. मी त्या पैशाची वापर करून लवकर तुमचे पैसे परत करीन. तोपर्यंत माझी पत्नी तुमच्याकडे गहाण राहील. सेठने ऐकले आणि ते पैसे देण्यास तयार झाला. त्यांनी पैशाच्या बदल्यात बंजाराची पत्नी आपल्या घरी ठेवून घेतली. बंजारा पैसे घेऊन निघून गेला. तो स्वस्तात शेतकऱ्याकडून कांदे खरेदी करत असे आणि गरजूंना महागात विकत असे. अशा प्रकारे त्यांनी कमी वेळात खूप पैसे कमावले. नंतर तो सेठकडे गेला आणि म्हणाला, सेठजी, हे तुमचे पैसे घ्या आणि माझी पत्नी मला परत द्या. हे ऐकून सेठ म्हणाल, काय सांगू, 2 महिन्यापूर्वी तुझी पत्नी अचानक आजारी पडली आणि तिला मृत्यू झाला. मी खूप प्रयत्न केले पण तिला वाचवू शकलो नाही. हे ऐकून बंजारा खूप दुःखी झाला. थोडा धीर धरून तो म्हणाला, जे व्हायचे होते ते झाले. कदाचित माझ्या नशिबात हे लिहिले होते, पण तरी आपण आपले पैसे द्या, जेणेकरून मला समाधान मिळेल की हे माझे कर्ज फिटले. सेठ म्हणाला, नाही, मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ. मी तुझी अमानत परत देऊ शकलो नाही तर मला पैसे घेण्याचा अधिकार नाही. बंजारा निराश होऊन निघाला आणि पुन्हा त्या साधूकडे गेला. त्याने सर्व घटना सांगितली. साधूने सांगितले की सेठ खोटे बोलत आहे. तुझी पत्नी जिवंत आहे, राजाकडे जा. बंजारा राजाच्या दरबार गेला. सेठला बोलवण्यात आले. सेठने सांगितले की पत्नी मेली आहे आणि गवाही आणली. राजाने बंजाराला परत पाठवले. तो पुन्हा साधूकडे गेला. साधूने सांगितले, राजाकडे जा आणि ते 3 तासासाठी राजगादी मागा. राजाने मान्य केले. साधू गादीवर बसले आणि चौकशी सुरू केली. वैद्याला विचारले. तो म्हणाला, मी फक्त औषध दिले, रुग्ण पाहिलं नाही. साधूने त्याला खोट्या साक्षीदार शिक्षा देण्यास सांगितले. तो घाबरला आणि सत्य सांगितले की सेठने पैसे देऊन खोटे बोलायला लावले. नंतर 4 गवाह आले. त्यांनी मान्य केले की त्यांनी मृतदेह पाहिलाच नव्हता. तो घाबरले. शेवटी सेठ घाबरल्याने पत्नी जिवंत असल्याचे उघड झाले. पत्नी दरबारात आणली गेली. बंजाराला त्याची पत्नी परत मिळाली. सेठला शिक्षा झाली, गवाहांनाही शिक्षा झाली. राजा आश्चर्यचकित झाला. साधूंनी सांगितले की 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, पत्नी आजारी असेल तर तिला कधी एकटी सोडू नका. दुसरे, तिच्यावर आरोप झाले तर तिच्या बाजूने उभे राहा. तिसरे, तिला परक्या पुरुषासोबत कधी एकटी सोडू नका.